मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत स्वागत आहे। आम्ही महाराजांच्या मंदिरावरून निघालेलो, हा तोच दिवस आहे, बट एक नवीन ब्लॉग आहे। जसं की तुम्ही पाठी बघू शकतात, आम्ही चेंबूरच्या KTMच्या शोरूमच्या बाहेर उभे आहोत आणि एका गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला आलो आहे, जी नवीनच लॉन्च झाली आहे मार्केटमध्ये, KTM ॲडव्हेंचर 350। एक मनुष्य आहे आमच्यासोबत जो गेल्या 2 वर्षापासून गाडी घेतो आहे, बट त्याला कुठली गाडीच आवडत नाही आहे आणि त्यांनी जी गाडी बुक केली आहे ती गाडी येतच नाही आहे। तर म्हणून विचार केला की जाऊ दे, आज जाऊन बघूनच घेऊया। तर कसं वाटतं गाडीवर बसून? मस्त आहे, चांगली आहे। थोडासा हँडल वर पाहिजे होता थोडा। हँडल वर करायला तर हे एक्सटेंडर लावता येईल ना, त्याच्यासाठी ऑप्शन आहे, बट बाकीचा पोस्चर कसा आहे? गाडीचं पोस्टर चांगलं आहे। हाईट पण माझी आता बघू शकता तुम्ही, ऑलमोस्ट तुमची हाईट किती आहे? माझी ऑलमोस्ट 6 फीट आहे। 6 फीट हाईट आहे आणि पूर्ण पाय टच होतोय खाली, म्हणजे बेंड नाही होतं, म्हणजे 5'6" वाले पण चालवू शकतात ही गाडी। तो टचवर चालेल। तर ठीक आहे, चला आता आपण हे करूया, टेस्ट ड्राईव्ह घेऊया आणि बघूया कशी चालते गाडी। गाडीच्या टेस्ट ड्राईव्हची सुरुवात झालेली आहे। आमच्या गावात काय पॉवर आहे गाडीला, आणि 100 मीटरमध्ये तिसरा गिअर टाकलाय। विनयने गाडी चालवून बघितली, गाडीमध्ये त्यांच्या हाईटच्या हिशोबाने हँडल सोडून त्यांना तर काय प्रॉब्लेम दिसला नाही। गाडी का पिकअप बाप आहे, स्वतः बसलेलो। आता गाडी मी चालवून बघतो, पण तुम्हाला गाडीचा एकदा लुक दाखवतो। प्रॉपर इंजिन 350cc आहे, बट मॉडेल पूर्ण 390 आणि गाडीवर लिहिलं पण 390च आहे। हे बघा, ही जी सीट आहे ना, ही खूप छोटी आहे, हे पकडायला आहे। ही सीट छोटी आहे, म्हणजे पिलियन जो असेल त्याच्यासाठी सीट बनवून घ्यायला लागेल। हे तुम्हाला इथे कसं वाटलं फ्रंट सीटवर? ओके, कुशन चांगलं आहे, कुशन थोडं हार्ड आहे बट चांगलं आहे। चला घेऊया। जय बजरंगबली। चला बघूया आता याचा पॉवर किती आहे गाडीचा। बुलेट 350 मध्ये आणि ह्या 350 मध्ये काय फरक आहे बघूया। हो, पॉवर तर आहे भाई, पिकअप दिलाय गाडीला कडकवाला। अरे कडक भाई, पिकअप मध्ये पैसा वसूल आहे। हा, ब्रेक पण चांगला आहे। इंजिन जास्त रिफाईन आहे। Secrets out on a gurney, wanna litigate my sins, prosecute like an attorney, but तर मित्रांनो, गाडी तर एक नंबर आहे। टॉर्क थोडा कमी झाला आहे, बट अजिबात जाणवत नाही। पिकअप तसाच आहे जो 390 ॲडव्हेंचरचा आहे। आणि ही जी गाडी आहे ही मुंबईमध्ये ऑन रोड तुम्हाला पडेल 3,33,500च्या आसपास, विथ ऑल ॲक्सेसरीज, हेल्मेट, कवर, RSA वगैरे सगळं पकडून 3,33,000 पर्यंत पडेल। आता मित्रांनो, अचानक आणि भयानकमध्ये KTM ADV 350च्या टेस्ट राईडचा प्लॅन बनला। इकडे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं, टेस्ट ड्राईव्ह घेतली, एक नंबर गाडी आहे, एक नंबर म्हणजे एक नंबर। 390 सेम 390 आहे, फक्त थोडा टॉर्क कमी आहे, बाकी सगळं सेम आहे। सगळे मोड्स आहे गाडीमध्ये, ॲडजस्टेबल सस्पेन्शन नाही आहे आणि मॅकव्हील येतात, स्पोक व्हील नाही आहेत बस।
या 3 गोष्टी थोड्या बॅकड्रॉ आहे 350चा, बाकी सगळं सेम आहे. तर ज्याचा बजेट कमी असेल, ज्याला ADV गाडी घ्यायची असेल तर तो 350 सोबत जाऊ शकतो. की ऑलरेडी विनयनी एक गाडी बुक केली आहे जानेवारीच्या महिन्यामध्ये, आणि ती गाडी काय तिचा पत्ता नाही बाबा डिलेवरीचा. म्हणजे ईमेल टाकून झाले ब्रँडला, ब्रँड ईमेल आय डीवर ईमेल टाकले, कस्टमर केअरशी पाहिजे तेवढ्या वेळा कॉन्टॅक्ट केला, बट काहीही अपडेट नाही आहे. आणि तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे ती गाडी कुठली असेल. त्या गाडीला 6-6 महिने वेटिंग आहे. जानेवारीमध्ये बुक केली, बोललेले 2 महिन्यात येणार, 4 महिने झाले गाडीचा काय पत्ता नाही. आणि पत्ता तर सोडा, जेव्हा शोरूममध्ये विचारतो की गाडी कधी येणार आहे, त्या लोकांनाच माहिती नसतं. ते लोक पण बोलतात की कंपनी एक स्टँडर्ड ईमेल सगळ्यांना पाठवते दर महिन्याला डेट अपडेट करून बस, पण प्रॉपर डेट कधी आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. तर हा एक पेशन्स टेस्ट होतो आहे कस्टमरचा. ही कस्टमर सर्विस अशी असली तर मग फायदा नाही आहे. म्हणून आम्ही ADVच्या टेस्टला गेलेलो आणि वर्थ आहे गाडी. बघू आता, विचार करू की नक्की काय करायचं आहे. आधी जी गाडी बुक केली त्या ब्रँडची पण बोलू, जर का त्यांनी काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर ठीक, नाहीतर मग आम्हाला पण विचार करायला लागेल. कारण की जे काही करायचं आहे पावसाळ्याच्या आधी करायचं आहे. पावसाळा आला की आम्ही राईडसाठी तयार राहू. तर लेट्स सी. तर तुम्हाला हा टेस्ट ड्राईव्हचा छोटासा व्लॉग होता, झटपट व्लॉग होता हा. कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही ऑफिशियल KTMच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात गाडीचा टॉर्क किती आहे आणि गाडीमध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहे. आणि मोस्टली आता अवेलेबल आहे. फक्त एवढंच की तुम्हाला KTMच्या शोरूममध्ये बुकिंग करायला लागेल टेस्ट ड्राईव्हसाठी.